तर नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला आमच्या लाईन बाजारमधील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मोहरम सण तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या लाईन बाजारमध्ये नाले हैदर पंजाची पूर्वीपासूनच प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. याची आपण संपूर्ण माहिती घेऊया माझे मित्र विजय जाधव महाराज यांच्याकडून. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला लाईन बाजारमधील मोहरम सध्या सुरू आहे. संस्थानकालीन वसत असलेल्या लाईन बाजारामध्ये पिराजी गल्ली येथे गेली अनेक वर्षे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. येथील पीर गल्लीतील नाले हैदर पंजा बसवण्याची परंपरा 150 वर्षापूर्वीची आहे. ताबूत विसर्जना दिवशी या मानाच्या पंजाला पोलिसांची सलामी देण्याची पद्धत या ठिकाणी आहे. पोलिसांची सलामी मिळणारा हा जिल्ह्यातील पहिला एकमेव पंजा आहे. नाल्या हैदर पंजाला 150 वर्षाची परंपरा असलेली पूर्वी ताबूतमधून याची मजिदीत करण्यात येत होती. प्रथम पैगंबर आदम शेख बाळू दिसती कैलासवासी विष्णुपंत भोसले तात्या यांनी या पंजाची स्वारी घेतली. कालांतराने कैलासवासी आनंदराव जाधव एस टी कॉलनी व कैलासवासी ज्योतिराम गाडगे साकाळे मामा यांच्याकडे ही स्वारी आली. त्यानंतर आता अशोक जाधव मांडवाली व सिकंदर पठाण हे या पंजेची स्वारी सांभाळत आहे. पूर्वीच्या काळी पंजे नाले हैदरची स्थापना व पूजा सलेमान शेख, महबूब शेख, मोहम्मद शरीफ शेख, दस्तगीर शेख, अली शेख, गौस मास्तर हे करत होते. तर अलीकडच्या काळात या पंजेची स्थापना पिराजी गल्लीतील सिराज कासिम शेख हे करत आहेत. त्यांनी आत्ताच्या नवीन पिढीसाठी हम मित्र मंडळ व छावा मित्र मंडळ यासारखी मंडळे या मोहरम सणासाठी तयार केली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा असणाऱ्या या ताबूताच्या अलीकडील काही वर्षात पंजात रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळं हा पंजा आता पीरगल्ली येथे बसवला जातो. यंदाही हा पंजा बसवण्यात आला आहे. भाविकांच्या दर्शनासाठी एक दिवस हा पंजा बाहेर काढण्यात येतो. त्यावेळी पारंपरिक वाद्याच्या गजरात निघालेली जल्लोषी मिरवणूक, रस्त्याच्या दुतर्फा आभाळाभोवताली केलेली गर्दी, सर्व धर्मीय नागरिकांचा अद्भुत उत्साह अशा उत्साही वातावरणात मिरवणुकीची सांगता होती. तसेच या पंजाला खाईची परंपरा आहे. त्यामुळे कत्तल रात्री खाई उजवण्याचा खेळ पाहण्यासाठी देखील येथे मोठी गर्दी केली आहे. संस्थानकालीन वसाहत असणाऱ्या लाईन बाजारमध्ये पूर्वीपासूनच ताबूत बसवण्याची परंपरा लाईन बाजारने जोपासली आहे. ही परंपरा हिंदू मुस्लिम एकत्र येऊन दरवर्षी पार पाडत असतात. आज आहे खत्तल रात्रीचा दिवस. तुम्ही बघू शकता मंडपाच्या समोर भली मोठी खाई खोदण्यात आलेली आहे, म्हणजेच खड्डा खोदण्यात आला आहे. यात खत्तल रात्रीला लाईन बाजारमधील सर्व लोक मोठ्या प्रमाणामध्ये पीर गल्ली या ठिकाणी पीराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि छावा मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी येणाऱ्या भाविकांसाठी खिचडा भात प्रसादाचे वाटप करण्यात येत असते. तसेच मोहरम समिती हम मित्र मंडळ यांच्या वतीने देखील शिरा प्रसाद वाटप तसेच मिल्क शेकचे वाटप करण्यात येत असते. तुम्ही आता बघू शकताय भाविक मोठ्या प्रमाणामध्ये याचा लाभ घेत असताना दिसत आहेत. الصلاة والسلام سبحان ربك سبحان الله متقدم بالقرآن إذ الصراط بسم الله الرحمن الرحيم الصلاة والسلام سبحان ربك
लाईन बाजारातील काही तरुण मंडळातील मुलं खाईमध्ये उड्या मारून कोळसेवरती उधळण्याच्या म्हणजेच खेळण्याच्या तयारीत असतात. तुम्ही आता बघू शकताय. त्यानंतर ज्यांच्या घरामध्ये पूर्वी पंजाची स्थापना केली जात होती त्या ठिकाणी पंजे भेटीला जात असतात. लाईन बाजारातील हजरत पीर दर्गा इथून पीर पुन्हा फिरून मंडपामध्ये येतात. दुसऱ्या दिवशी पारंपरिक बँडच्या गजरामध्ये ताबूत विसर्जनाची सर्व तयारी केली जाते. तुम्ही आता बघू शकता. ऐक्याचं प्रतीक का म्हटलं जातं ते तुम्ही आता बघू शकताय. लाईन बाजारातील त्र्यंबोली मरगाबाई मंदिर आहे. त्या ठिकाणी 2 मिनिटं थांबवून त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते. या पारंपरिक मिरवणुकीमध्ये येथील मंडळाचे कार्यकर्ते नाचण्याचा आनंद घेत असतात. हा कोल्हापुरातील एकमेव पंजा आहे ज्या पंजाला पोलिसांच्या वतीने मानवंदना दिली जाते. तुम्ही आता बघू शकताय. ही पारंपरिक मिरवणूक संपूर्ण पंचगंगा नदी या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ताबूताचे विसर्जन केले जाते. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.